फेरफार नोंद दुरुस्ती प्रकरणी तलाठीवर लाच मागणीचा आरोप, अँटी करप्शन ब्युरोची कारवाई। प्लॉटच्या फेरफार नोंदी दुरुस्तीच्या कामासाठी लाच मागणी केल्याच्या आरोपावरून ग्राम महसूल अधिकारी तलाठी हनुमंत शंकर बदडे वय 55 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी दिली आहे। प्राप्त अधिकृत माहितीनुसार तक्रारीनुसार 7 तालुका पन्हाळा येथील प्लॉट विक्री व्यवहारामध्ये क्षेत्रफळामध्ये जास्त क्षेत्राची नोंद खरेदी दस्तावेजात झाल्यानं चुकीच्या फेरफार नोंदी दुरुस्तीसाठी संबंधित तक्रारदारानं अर्ज केला होता। सदर दुरुस्तीच्या कामासाठी तलाठी बदडे यांनी तक्रारदाराकडे बेकायदेशीररित्या 10,000 रुपयांची मागणी केल्याचं तसेच त्यापैकी 4,000 रुपये आधीच स्वीकारल्याचं पडताळणी निष्पन्न झालंय। उर्वरित 6,000 रुपयांची मागणी सुरू असल्यानं तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार नोंदवली होती। अँटी करप्शन ब्युरोनं तक्रार अर्जाची पडताळणी केली असता लाच मागणीबाबत प्राथमिक निष्कर्ष समोर आले असून संबंधित लोकसेवकाविरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीर, पोलीस नायब संचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून तपास सुरू असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।